विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये टॉपिक आयोनिक इक्विलिब्रियममधला छोटासा पार्ट बघितलाय, अप टू स्ट्रॉंग ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेसेस. याच्या पुढचा पॉइंट आपण डिस्कस या ठिकाणी करतोय. त्याचं नाव आहे क्लासिकल डेफिनिशन्स ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. आता क्लासिकलला नक्की आपण काय म्हणतोय की क्लासिकलचा नेमका अर्थ आहे, आपण त्याला म्हणतो जुनं, ओल्ड डेज मधल्या ह्या डेफिनेशन्स ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. आपण ॲसिड्सला नेहमी काय म्हणतो, आंबट लागणारा पदार्थ, आणि बेसला काय म्हणतोय, तुरट किंवा कडवट लागणारा पदार्थ. सो इन द ओल्ड डेज these acids are defined by using its taste. If this substance have sour taste, then it is called acid. If that substance changes blue litmus paper to red in color, then it is again called as acid. If that substance can neutralize base and liberate hydrogas with active metal like sodium, then that substance is again called as acids. म्हणजे बघा, ॲसिड कधी म्हणायचं, जर तो टेस्टला आंबट असेल तर, ब्ल्यूचा रेड लिटमस पेपर केला तर, न्यूट्रलाइज केलं बेसला तर, किंवा हायड्रोजन गॅस लिबरेट केला विथ ऍक्टिव्ह मेटल, तर आपण त्याला म्हणतो ऍसिड्स. बेसच्या बाबतीत कसं आहे बघा, बेस इज अगेन वन काइंड ऑफ केमिकल सबस्टन्स हॅव्हिंग टेस्ट बीटर. आपण बीटरला मराठीमध्ये काय म्हणतो, कडवट किंवा तुरट असं म्हणतो. की जो सबस्टन्स काय करणार आहे, रेड पेपरचा ब्ल्यू मध्ये कन्वर्ट करणार आहे, दॅट इज बेस. की जो ऍसिडला न्यूट्रलाइज करतोय, आणि याची महत्वाची टेस्ट कुठली आहे, हा फील सोपी आहे, अतिशय मऊ लागतो, फील सोपी टू टच. पण लक्षात घ्या, ह्या क्लासिकल डेफिनेशन्सला तसा फार अर्थ काही नाही आहे. याला कारण असं आहे की फाय ड्यू टू विच केमिकल देर इज सो टेस्ट, विच आयन इज एक्झिस्ट इन टू दॅट टू क्रिएट बिटर टेस्ट. हा कन्सेप्ट लक्षात घ्या. ही टेस्टसाठी कुठलं लागतं केमिकल, हा एक्सप्लेन तो करू शकलेला नाहीये. म्हणून आपण काय करतोय की कन्सेप्च्युअल डेफिनेशनचा स्टडी करतोय. बरेचसे कन्सेप्ट्स ऍसिड आणि बेसच्या बाबतीत मांडले गेले. त्यातला पहिला कन्सेप्ट आपण आज स्टडी करतोय, त्याचं नाव आहे अर्हेनियस ऍसिड बेस थेरी किंवा कन्सेप्ट्स. म्हणजे ऍसिड एका कन्सेप्टनुसार त्याला ऍसिड म्हणायचं, एका कन्सेप्टनुसार त्याला आपण बेस म्हणतोय. तर लक्षात घ्या, ऍसिडची डेफिनेशन काय करता येईल आपल्याला, द हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड. दिस इज अ हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड which gives H plus ions in water in aqueous medium, then that substance is called acid. आता लक्षात घ्या, ऍसिडला आपण इन जनरल काय म्हणतो, HA. HA stands for acid in general, but when it is added into water, it changes to, it gives rise to H plus ion in aqueous medium. आपण दुसरं पण एक्झाम्पल घेतलं हायड्रोक्लोरिक ऍसिडचं. ह्या कंपाऊंड पण पाण्यामध्ये काय रिलीज केलाय, काय डोनेट केलाय, काय प्रोड्यूस केलाय, अगेन H प्लस आयन. दुसरं एक्झाम्पल आपण वीक ऍसिडचं घेतलंय, ऍसेटिक ऍसिड नावाचं एक्झाम्पल आहे. ह्या कंपाऊंड पण वॉटरमध्ये काय केलंय, H प्लस नावाचा आयन प्रोड्यूस केलाय, क्रिएट केलाय, म्हणून त्याला आपण काय बरं म्हणतो, ऍसिड्स. तर कळतंय ऍसिडची डेफिनेशन नक्की काय असणार आहे, की जे कंपाऊंड काय करेल, पाण्यामध्ये H प्लस आयन प्रोड्यूस करेल किंवा रिलीज करेल, त्याला आपण काय म्हणायचं, ऍसिड्स. म्हणजे जो आंबटपणा येतो एखाद्या सबस्टन्सला, तो कुणामुळं येतो असं अर्नेसला वाटतंय, ड्यू टू H प्लस. सो ऍसिडिटी ऑकर ड्यू टू H प्लस इन aqueous medium. This is according to Arrhenius concepts.
सो पुढचा पार्ट आहे आपला बेसचा. बेसला आपण असं आणखीन म्हणतो अल्कलाइन. ओके, तर लक्षात घ्या बेस ह्या कन्सेप्ट अकॉर्डिंग टू अर्नेस काय म्हणतोय की तो OH मायनस आयन प्रोड्यूस करणारा. कुठं? वॉटर मीडियम मध्ये. सो द हायड्रॉक्साइड कंपाऊंड which gives or releases OH minus ions in water medium, in aqueous medium, that substance is called a base. आता बेसला पण इन जनरल काय म्हटलं? BOH. B stands for base, की जो त्याच्यामध्ये OH कंटेंट असतो त्याला आपण म्हणतो हायड्रॉक्साइड. सो दिस इज अ हायड्रॉक्साइड कंपाऊंड. when added into water it releases OH minus ion, म्हणून त्याला काय म्हणायचं? बेस. तर एक्झाम्पल आपण घेतलंय कॉस्टिक सोडा, त्याला आपण म्हणतो सोडियम हायड्रॉक्साइड. when it is added into water it gives rise to OH minus. अगेन दिस इज OH minus ion. म्हणजे या कंपाऊंडनं काय केलंय? OH मायनस आयन प्रोड्यूस केलाय, म्हणून त्याला आपण म्हणतो बेस. दुसरे का आपण एक्झाम्पल घेऊ शकतो NH4OH, दॅट इज अमोनियम हायड्रॉक्साइड. आता अमोनियम हायड्रॉक्साइड काय करणार आहे? वॉटरमध्ये OH मायनस आयन प्रोड्यूस करणार आहे, म्हणून त्याला आपण या अमोनियम हायड्रॉक्साइडला काय म्हणतो? बेस. सो कळतं बेस म्हणजे काय? द हायड्रॉक्साइड कंपाऊंड which gives OH minus ions in a water medium, in an aqueous medium is called a base. म्हणजे बघा अर्नेसचा कन्सेप्ट टोटली वॉटर या सॉल्व्हंट वरती डिपेंड करतो. हा वॉटर मध्येच देतो H प्लस, मग त्याला आपण ऍसिड म्हणतोय. वॉटर मध्येच देतोय OH मायनस, मग त्याला आपण बेस म्हणतोय. सो दिस इज अगेन कॉल्ड ॲज वॉटर आयन कन्सेप्ट्स. ओके, सो दिस इज अबाउट ऍसिड अँड बेस अकॉर्डिंग टू अर्नेस कन्सेप्ट्स. आता लक्षात घ्या त्या त्रुटी पण आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. आता बघा या ठिकाणी काय म्हणायचं आहे? लिमिटेशन्स. या अकॉर्डिंग टू दिस थेरी यू कॅन से ऍसिड ओनली व्हेन इट कॅन रिलीज H प्लस. यू कॅन से बेसिस when it can releases OH minus ions in a water medium. So this concept is applicable only in aqueous medium. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही HCl ला किंवा NaOH ला तुम्ही कधी म्हणणार ऍसिड बेस? ओनली इन aqueous medium, ओनली इन aqueous medium, नॉट इन टर्म्स ऑफ दॅट सबस्टन्स themselves. स्वतः लक्षात ठेवा तो ऍसिड किंवा बेस म्हणून नाही आहे. वॉटरमध्ये जर त्याने H प्लस दिला, OH मायनस दिला की मग त्याला आपण ऍसिड आणि बेस बनणार आहे. सो इट डिपेंड्स अपॉन ॲक्वियस कंडिशन, दॅट इज कॉल्ड वन काइंड ऑफ लिमिटेशन. आता लक्षात घ्या HCl आपण काय म्हणतो? नेहमी ऍसिड म्हणतो. कुठल्या मीडियम मध्ये? वॉटर मीडियम मध्ये. ओके, लक्षात घ्या अमोनियाला आपण काय सगळं अमोनियस, HCl आपण म्हणतो ऍसिड म्हणतो इन वॉटर मीडियम मध्ये. पण लक्षात ठेवा ह्या HCl ला आपण गॅसेस स्टेटमध्ये जर का घेतलं किंवा नॉन ॲक्वियस मीडियम मध्ये जर का घेतलं, नॉन ॲक्वियस मीडियम कुठलं आपल्याला माहिती आहे लिक्विड अमोनिया किंवा आपण लिक्विड SO3 असं म्हणतो, या मीडियम जर मध्ये जर घेतलं तर याला ऍसिड म्हणता येणार नाही आहे. हा ड्रॉबॅक आहे. म्हणजे लक्षात घ्या ऍसिडिक नेचर HClचं फक्त एक्सप्लेन करता येतं वॉटर मीडियमला. आता लक्षात घ्या बऱ्याच कंपाऊंडमध्ये OH हा ग्रुपच कुठला नाही आहे. हा सांगा एक प्रकारचा OH मायनस हायड्रॉक्साइड ग्रुप नाही आहे. मग मला सांगा त्याला बेसिक म्हणायचं नाही का? आता बघा अमोनियामध्ये कुठल्याही प्रकारचा OH नाही आहे. पायरिडिनमध्ये पण कुठल्याही प्रकारचा OH नाही आहे. सोडियम कार्बोनेटला आपण म्हणतो वॉशिंग सोडा, याच्यामध्ये पण कुठे OH नाही आहे. पण लक्षात घ्या हे रिअली बेसिस आहेत. सो अमोनिया, पायरिडिन, सोडियम कार्बोनेट, दीज आर बेसिस. बट व्हाय बेसिस? That is not clearly explained by scientist Arrhenius. So Arrhenius concept cannot explain the basic nature of ammonia, pyridine and sodium carbonates. आता लक्षात घ्या दुसरं एक सांगता येईल आपल्याला AlCl3 एक कंपाऊंड आहे ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड नावाचं. फेरिक क्लोराइड नावाचं एक कंपाऊंड आहे की जे ऍसिड्स आहेत. ह्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा H प्लस नाही आहे, तरी पण ते ऍसिड्स आहेत. बट व्हाय ऍसिड्स? दॅट इज नॉट एक्सप्लेन्ड बाय सायंटिस्ट अरेनियस. दुसरे कंपाऊंड तुम्हाला माहिती आहे का? सॉल्ट घ्या, सोडियम कार्बोनेट असू द्या, पोटॅशियम सायनाइड असेल. हे कंपाऊंड लक्षात घ्या बेसिक कंपाऊंड्स आहेत, पण याचं बेसिक नेचर या थेरीला एक्सप्लेन करता आलेलं नाही आहे. ओके, सो दिस इज फोर्थ
लिमिटेशन ऑफ दिस अरेनेस कन्सेप्ट. आता लक्षात घ्या, यातला पाचवा आणि अतिशय महत्वाचे एक लिमिटेशन आहे. सो अकॉर्डिंग टू दिस थेरी, H plus is existing freely in water medium in aqueous medium. म्हणजे पाण्यामध्ये लक्षात घ्या H प्लस फ्रीली असतो असं या अरेनेसच्या कन्सेप्टचं मत आहे. पण लक्षात घ्या H प्लस हा एक प्रकारचा इलेक्ट्रोफाईल आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. आणि वॉटर हे कुठलं आहे सांगा, वॉटर कुठला आहे, एक प्रकारचा न्यूक्लियोफाईल आहे. When this electrophile H plus come in contact with a water nucleophile, it form a hydronium ion. Means what? In water, this H plus is not existing. It exists as a hydronium ion. त्यालाच आपण म्हणतो H3O plus. म्हणजे लक्षात घ्या, पाण्यामध्ये H plus असत नाही आहे, ऍक्च्युली असतो कोणतो H3O plus. म्हणजे करेक्ट लक्षात ठेवा, H plus असतो, ऍक्च्युअली तो नसतोय, पण अकॉर्डिंग टू अरेनेस कन्सेप्ट तो म्हणतोय असतो. हे जे एक ड्रॉबॅक आहे या थेरीचा. सो पहिला आपण ड्रॉबॅक काय बघितला, स्वतः सबस्टन्स तो ऍसिड आणि बेस असत नाही, तो असतो ऍसिड बेस कधी, ओनली इन वॉटर मीडियम. आपण HCl ला ऍसिड कधी म्हणतो, वॉटर मीडियमला, आणि दुसऱ्या मीडियममध्ये आपण त्याला ऍसिड म्हणू शकत नाही. तिसऱ्या कन्सेप्टमध्ये काय सांगितलं, अमोनिया, पायरिडीन आणि सोडियम क्लोराईड मध्ये कुठल्याही प्रकारचा OH ग्रुप नाहीये, पण ते बेस आहेत. पण का बेस आहेत हा कन्सेप्ट तुम्हाला सांगू शकलेला नाहीये. दुसरं एक्झाम्पल काय की AlCl3 आणि FeCl3 एक प्रकारचा ऍसिड आहे, लक्षात घ्या, यात कुठल्याच प्रकारचा H प्लस नाहीये, तरी पण ते ऍसिड आहे. पण का ऍसिड आहे, व्हाय इट इज कॉल्ड ऍसिड, दिस थेरी कांट एक्सप्लेन. अगेन तुम्हाला माहित आहे Na2CO3 घ्या किंवा KCN घ्या, हे दोन कंपाऊंड पण बेसिक आहेत, बेस आहेत, पण याचं बेसिक नेचर या कन्सेप्टला एक्सप्लेन करता आलेलं नाहीये. ओके. आणि लास्ट आपण मी म्हटलं H plus existing freely according to Arrhenius, but actually it is not freely existing. It act as in water as a H3O plus. So this is about limitations of Arrhenius acid base theory. म्हणजे लक्षात घ्या, हा वॉटर मीडियम वरती डिपेंड आहे, म्हणून त्याला आपण म्हणतोय वॉटर अँड कन्सेप्ट्स. आपला नेक्स्ट पॉइंट आहे लोरी अँड ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस कन्सेप्ट्स. या कन्सेप्ट आपण असंही म्हणतोय प्रोटॉनिक कन्सेप्ट. आणि प्रोटॉन म्हणलं की तुम्हाला माहित आहे H प्लस. इन 1923 सायंटिस्ट TM लोरी अँड JN ब्रॉन्स्टेड proposed this theory of acid and base which depends upon only proton. So this is called a protonic concept, a protonic theory. आता या थेरीच्या नुसार आपण ऍसिड कधी म्हणायचं, द सबस्टन्स which can donate a proton to another substance. म्हणजे एका केमिकल सबस्टन्सनं काय केला पाहिजे, अ प्रोटॉन लक्षात घ्या डोनेट केला पाहिजे दुसऱ्या सबस्टन्सला. इथं डोनेट केला पाहिजे दुसऱ्या सबस्टन्सला, यालाच आपण काय बरं म्हणतो ऍसिड. याचे दोन छोटे एक्झाम्पल दिलेत. HCl याच्यामध्ये H प्लस आहे, तो देऊ शकतो, म्हणून लक्षात ठेवा ऍसिड आहे. NH4 प्लसला आपण काय म्हणतो अमोनियम आयन, याच्यामध्ये पण H प्लस आहे, हा पण रिलीज करतो, डोनेट करतो फॉर अनदर सबस्टन्स. सो दिस इज कॉल्ड वन काइंड ऑफ ऍसिड. ओके. आता बेसच्या बाबतीत आपल्याला काय म्हणता येईल, द सबस्टन्स विच कॅन ऍक्सेप्ट धिस प्रोटॉन. सो ऍसिडनं जो केलाय प्रोटॉन डोनेट, तो ऍक्सेप्ट कोण करणार आहे, बेस. So the substance which can accept that H plus is called a base. थोडक्यात काय आपल्याला काय म्हणायचं आहे, H प्लस डोनेट करणारा ऍसिड, H प्लस ऍक्सेप्ट करणारा बेस. ओके. आता याच्यामध्ये बेसमध्ये एक्झाम्पल दिले काय, अमोनिया आणि दुसरं Cl मायनस, त्याला आपण म्हणतो क्लोराइड आयन. आता अमोनिया तुम्हाला माहिती आहे, अमोनियावरती एक लोन पेअर आहे. ड्यू टू लोन पेअर इट कॅन ऍक्सेप्ट H प्लस. Cl मायनस आहे, मायनस कॅन ऍक्सेप्ट H प्लस. सो दिस इज कॉल्ड बेस. तर खाली एक सुंदर एक्झाम्पल दिले, HCl प्लस वॉटर दॅट गिव्स राइज टू Cl मायनस प्लस H3O प्लस. आता या रिॲक्शन मध्ये तुम्हाला काय दिसतंय की HCl ला ऍसिड म्हणण्याचं कारण काय बघा, ह्या HCl ने काय केलंय, आपल्यामधला H प्लस देऊन टाकलाय आणि H प्लस गेल्यामुळं शिल्लक राहते काय Cl मायनस. ऍट द सेम टाइम H2 ऍक्ट एज न्यूक्लियोफाईल.
H2 काय केलंय, ऍसिडनं डोनेट केलेला हा H प्लस त्यानं ऍक्सेप्ट केलाय आणि आपलं कन्व्हर्ट केले कुणामध्ये, H3O+ मध्ये कन्व्हर्ट केलंय. म्हणजे HCl donate proton, so it acts as acid. Base can accept this proton, it is called base. So this is according to concept Lowry and Bronsted. Okay, H plus donor कोण acid, H plus acceptor कोण base. याचे आपल्याला बरीच एक्झाम्पल घेता येतील, लक्षात घ्या. आणि यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे, एव्हरी ऍसिड कॅन क्रिएट इट्स ओन बेस. Every base can create its own acid. So this is vice versa. So पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघतोय याच्यामधला आणखीन एक सब पॉइंट्स. त्याचं नाव आहे कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेयर्स. आपण कॉन्ज्युगेटला इंग्लिश मध्ये म्हणतो रिलेटेड, त्याला मराठीमध्ये म्हणतो एकमेकाशी संबंधित. तर ऍसिड आणि बेसची पेयर एकमेकाशी संबंधित असते, त्याला आपण म्हणतो कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेयर. आता बघा खालच्या एक्झाम्पल मध्ये डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलंय. येस, दॅट इज HCl and H2O. सो व्हेन दिस केमिकल कम इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, इट कॅन फॉर्म H3O plus Cl minus. This is suppose this is one kind of reversible reaction, forward and backward. आता कन्सिडर वन काइंड ऑफ टेमी फॉरवर्ड रिॲक्शन. आता फॉरवर्ड रिॲक्शन मध्ये काय दिसतंय की HCl न काय केले, डोनेट H प्लस. आता H प्लस यातला गेल्यामुळे शिल्लक राहिलाय काय, Cl मायनस. ओके, सो HCl आपण काय म्हणतो ऍसिड, त्यानं जे न्यू क्रिएट केलंय Cl मायनस त्याला म्हणायचं बेस. सो दिस इज ऍसिड 1 अँड बेस 1 पेयर, ह्याला म्हणायचं ऍसिड बेस पेयर. ओके, आता जर रिॲक्शन आपण रिव्हर्सिबल बघतोय, बॅकवर्ड रिॲक्शन बघतोय, तर बॅकवर्ड मध्ये जरा बघा ह्या दोघांमध्ये H जास्त कुठं आहे, H प्लस कुठं आहे, तर H3O+ मध्ये H प्लस आहे. तो डोनेट करणार म्हणून त्याला ऍसिड असं म्हटलंय. तोच H प्लस कोण घेऊ शकतो, Cl मायनस, म्हणून याला आपण बेस असं म्हटलंय. ओके, तर बघा ह्या H3O+ न काय केलंय, आपला H प्लस दिलाय आणि शिल्लक संख्या काय राहतो H2 बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये. ओके, तर लक्षात घ्या ह्या H3O+ मध्ये आणि H2O+ मध्ये ज्याच्यामध्ये H प्लस जास्त आहे त्याला ऍसिड म्हणायचं आणि H प्लस कमी आहे त्याला बेस म्हणायचं. सो दिस इज सेकंड पेअर ऑफ ऍसिड अँड बेस अँड दिस इज फर्स्ट पेअर. ओके, तर लक्षात घ्या ही पेअर एकमेकाशी रिलेटेड आहे, एकमेकाशी कॉन्ज्युगेटेड आहे, मग त्याला आपण म्हणतो कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर्स. ओके, तर डेफिनेशन मध्ये बघा अतिशय सोपी डेफिनेशन मी ऑरच्या खालची वाचतोय. अ पेअर ऑफ अन ऍसिड अँड बेस, इकडे बघा, a pair of acid and base which differs from one another, बघा this pair, this and this pair differ by only one another by only a proton. एकच प्रोटॉन लक्षात घ्या, only a proton, only a H plus, that is called conjugate acid base pair. यात आणखीन म्हणता येईल आपल्याला each acid creates its own base and each base creates its own acid, that is called a conjugate acid base pair. आता याच्यामध्ये बघा HCl ला काय केलंय, H प्लस रिलीज केलाय, राहिला शिल्लक Cl मायनस. म्हणजे फॉर फॉरवर्ड HCl इज कॉल्ड वन काइंड ऑफ ऍसिड, फॉर बॅकवर्ड दिस Cl मायनस इज कॉल्ड वन काइंड ऑफ बेस. तर लक्षात घ्या अशा प्रकारचे आपण पेयर क्रिएट करतो, यालाच आपण म्हणतो कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेयर. आता एक्सप्लेनेशन मध्ये डिटेल मध्ये म्हटलेलं आहे, इन द फॉरवर्ड रिॲक्शन HCl डोनेट्स अ प्रोटॉन, म्हणजे याला प्रोटॉन दिलाय. येस, दॅट कॅन ऍक्ट ॲज वन काइंड ऑफ ऍसिड, दिस इज ऍसिड. फाइल water accept that proton, so it acts as base. But in the reversible reaction, hydronium ion donate proton, hydronium करणार काय, H plus देऊन टाकणार. So it is called as acid. At the same time, this chloride can accept that proton, it is called as base. म्हणून याला इकडे काय म्हणायचं आहे, HCl ला आणि Cl मायनस ला काय म्हणायचं, कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेयर. H2O ला आणि H3O ला ह्याला काय म्हणायचं, सेकंड कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेयर. इथं एक म्हणता येईल, इथं मी म्हटले मुद्दाम, एव्हरी ऍसिड हॅज इट्स ओन जनरेटेड कॉन्ज्युगेट बेस
अँड एव्हरी बेस हॅज इट्स सेल्फ जनरेटेड कॉन्ज्युगेट ऍसिड. म्हणजे एक ऍसिड काय क्रिएट करत असतो त्याचा कॉन्ज्युगेट बेस, आणि प्रत्येक बेस काय क्रिएट करतो त्याचा कॉन्ज्युगेट ऍसिड. सो दिस इज कॉल्ड कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर. याच्याबद्दल भरपूर काय एक्झाम्पल देता येतील, बघता येतील. आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघतोय एक्झाम्पल्स ऑफ दिस कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर्स. मी किती क्वेश्चन पण एक टाईप करून घेतलाय. आयडेंटिफाय कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर्स इन द फॉलोइंग रिॲक्शन्स. तर या रिॲक्शनमध्ये जर बघा तुम्हाला कळेल दिस HSO4 मायनस प्लस H2O. आता याच्यामध्ये जरा बघा काय म्हणायचं आहे. HSO4 मायनस मध्ये कसं आहे, H प्लस आहे. हा रिलीज करणार, डोनेट करून टाकणार कुणाला, ह्या वॉटरला. सो HSO4 मायनस डोनेट करतोय H प्लस, त्याला आपण म्हणतो ऍसिड. पण ऍट द सेम टाइम तो कोण ऍक्सेप्ट करतोय, H2O, त्याला आपण काय म्हणतो, बेस. सो इन द फॉरवर्ड रिॲक्शन दिस HSO4 इज ऍसिड, H2O इज बेस. But if you consider backward reaction, in the backward reaction, H3O plus is called one kind of hydronium ion, and SO4 second minus is again one kind of sulfate ion. आता दोघांमध्ये H प्लस कोण देऊ शकणार आहे, ज्याच्यामध्ये H प्लस आहे तोच, तो म्हणजे H3O प्लस. हा डोनेट करतोय, लक्षात घ्या, H प्लस, त्याला ऍसिड म्हणायचं. ऍट द सेम टाइम H प्लस कुणाकडे अट्रॅक्ट होतोय, मायनस कडे. सो SO4 मायनस मायनस कॅन ऍक्सेप्ट दिस H प्लस. सो दिस इज कॉल्ड वन काइंड ऑफ बेस. तर लक्षात घ्या, आपण पेअर शोधून काढणं खूप सोपं काम आहे की HSO4 मायनस आणि SO4 मायनस मायनस ह्या दोघाला आपण काय बरं बनतोय, कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर. याच्यामध्ये H2O आणि H3O ला काय म्हणतोय, कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर, दॅट इज सेकंड ऍसिड बेस पेअर. आता ही ट्रिक ह्याची काय असणार आहे, ऍसिड कधी म्हणायचं आणि बेस कधी म्हणायचं. लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा H प्लस आहे तो ऍसिड, त्याच्यामध्ये H प्लस कमी आहे तो बेस. आता बघा, HSO4 मायनस आणि SO4 मायनस मायनस मध्ये H प्लस जास्त कुठं आहे, तो ऍसिड असणार आहे. H प्लस कुठं कमी असणार आहे, तो बेस असणार आहे. तर खालच्या पेअरमध्ये बघा, H2 आहे आणि इकडे H3 आहे. H2O मध्ये H प्लस कमी आहे, लक्षात घ्या. पण H प्लस जास्त कुठं आहे, H3O प्लस मध्ये H जास्त आहे. जास्त H प्लस म्हणजे ऍसिड आणि कमी H प्लस म्हणजे कोण, बेस. सो दिस इज कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर. सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर. आपण सेकंड एक्झाम्पल एक्सप्लेन करतोय. ह्याच्यामध्ये एक आहे बाय कार्बोनेट एनियन अँड वॉटर. ओके, आता याच्या दोघांमध्ये जरा बघायचं आहे. दिस bicarbonate, it can donate this H plus. So this is acid. At the same time, this H plus is accepted by water, so it acts as base. So you can get product. आता H3O मायनस मधला H प्लस गेल्यावर शिल्लक राहतोय काय, CO3 2 मायनस, ह्याला आपण म्हणतो कार्बोनेट एनियन. ओके, आता लक्षात घ्या, H2O ने काय केलंय, H प्लस ऍक्सेप्ट केलाय टू फॉर्म अ करस्पॉन्डिंग H3O प्लस. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी वॉटर बेस आहे आणि HCO3 मायनस ऍसिड आहे. जर आपण बॅकवर्ड रिॲक्शन जर आपण एक्सप्लेन केली, ह्याच्यामध्ये जरा बघा, या दोघांमध्ये H प्लस जास्त कुठं आहे, ऍसिडमध्ये, आणि H प्लस नाहीच कुठं, CO3 2 मायनस मध्ये. सो दिस H3O प्लस ऍसिड कॅन रिलीज H प्लस कॉल्ड ॲज ऍसिड, अँड दिस CO3 2 मायनस कॅन ऍक्सेप्ट दिस H प्लस कॉल्ड ॲज बेस. सो अशी पेअर तुम्ही फाइंड करायचे की ज्याच्यामध्ये फक्त H प्लसचा डिफरन्स आहे, एका H प्लस आयनचा डिफरन्स आहे, त्याला आपण म्हणतो कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर. आता बघा, HCO3 मायनस आणि CO3 मायनस मायनस याच्यामध्ये फक्त H प्लसचा फरक आहे, म्हणून त्याला काय बरं म्हणायचं, कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर. पण लक्षात घ्या, H2 मध्ये आणि H3O मध्ये पण H प्लसचा फक्त फरक आहे, H प्लसचा फक्त डिफरन्स आहे, त्याला पण आपण काय बरं म्हणतोय, कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर. सो दिस रिॲक्शन कंटेस्ट टू ऍसिड बेस पेअर्स, पेअर नंबर 1 आणि पेअर नंबर 2. आणखीन एकदा सांगतो, लक्षात घ्या, ऍसिडमध्ये H प्लस एक्स्ट्रा असतो त्याच्या करस्पॉन्डिंग बेसपेक्षा. हे जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला सोपं जाईल ऍसिड कोणता आणि बेस कोणता आयडेंटिफाय करण्यासाठी. तिसरं एक्झाम्पल जरा बघा. या तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण घेतलंय अमोनिया प्लस वॉटर दॅट गिव्स राइज टू अमोनियम आयन प्लस हायड्रॉक्साइड आयन. तर याच्यामध्ये पण बघताय फॉरवर्डमध्ये
की याच्यामध्ये एच प्लस दिलाय कोणी आणि एच प्लस घेतलाय कोणी, यात तुम्हाला क्लिअर दिसतंय. NH3चं कन्वर्ट आपण केलंय NH4 प्लसमध्ये, म्हणजे नक्कीच लक्षात ठेवा अमोनियानं काय केलंय, एच प्लस घेतलाय म्हणून त्याला आपण बेस असं म्हटलंय. ॲट द सेम टाइम तो एच प्लस घेतलाय कुणाकडून, वॉटरकडून. वॉटरने एच प्लस दिलाय म्हणून त्याला आपण काय म्हटलं, ऍसिड. तर लक्षात घ्या, बेसनं या अमोनिया बेसनं करस्पॉन्डिंग काय क्रिएट केला, करस्पॉन्डिंग ऍसिड क्रिएट केला. आणि या ऍसिडनं करस्पॉन्डिंग काय क्रिएट केला, OH मायनस क्रिएट केला, दॅट ऍक्ट एज बेस. सो अगेन दिस रिॲक्शन कंटेस्ट टू पेअर्स, त्यालाच आपण म्हणतोय कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स. मी खाली म्हटले लक्षात घ्या, अमोनिया हा बेस आहे आणि NH4 प्लस ऍसिड आहे. मी तुम्हाला सांगितलं आता बेस आणि ऍसिड कसं आहे ओळखायचं, ज्याच्यामध्ये एच प्लस कमी तो बेस, एच प्लस जास्त तो ऍसिड. सो दिस अमोनिया अँड अमोनियम इज बेस ऍसिड पेअर, H2O अँड OH मायनस इज ऍसिड बेस पेअर. सो दिस इज कॉन्जुगेटेड, एकमेकाशी रिलेटेड आहे. ओके, आपल्याला पुढचं एक एक्झाम्पल घेता येईल. आता आपण पुढचं एक्झाम्पल जरा महत्वाचं घेऊया, कारण तेच रिपीट होतंय. एक्झाम्पल नंबर 5. तर एक्झाम्पल नंबर 5 मध्ये आपण काय घेतलंय, ऍसेटिक ऍसिड रिॲक्ट विथ अमोनिया टू फॉर्म अमोनियम प्लस ऍसेटेट एनियन. आता याच्यामध्ये बघा क्लिअर दिसतंय की ऍसेटिक ऍसिडने काय केलंय, आपला एच प्लस दिलाय आणि कन्व्हर्ट झालाय आपल्या ऍसिटेटमध्ये. मी तुम्हाला आता सांगितलं एव्हरी ऍसिड कॅन क्रिएट्स इट्स ओन बेस. सो दिस CH3CO मायनस इज इट्स ओन बेस. यालाच आपण म्हणतो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. आता दुसऱ्यामध्ये बघा NH3 आणि NH4 प्लस मध्ये बघा, एच प्लस जास्त कुठं आहे, NH4 प्लस मध्ये तो नक्कीच ऍसिड असणार आहे. एच कुठं कमी आहे, अमोनियामध्ये, तो नक्कीच बेस असणार आहे. सो दिस इज वन पेयर अँड दिस इज अ सेकंड पेयर. सो दिस इज टू कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर्स इन दिस एक्झाम्पल. ओके, तर खालचं पण एक्झाम्पल नंबर 6 बघा. CN मायनसला आपण म्हणतो सायनो ग्रुप किंवा सायनाइड आयन दॅट रिएक्ट वॉटर टू फॉर्म हायड्रोसायनिक ऍसिड अँड OH मायनस आयन. आता याच्यामध्ये पण बघा CN मायनस आहे, मायनस कोणाला अट्रॅक्ट करू शकतो, एच प्लसला, म्हणजे एच प्लस घेणार म्हणून त्याला आपण म्हटलं बेस. आता हा एच प्लस देतोय त्याला आपण म्हणतो ऍसिड. याच्यामध्ये पण आपण कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कसे आयडेंटिफाय करणार आहे बघायचं आहे की H2O मध्ये आणि OH मायनस मध्ये एच प्लसचा डिफरन्स आहे, म्हणजे नक्की ऍसिड बेसची पेअर आहे. CN मायनस मध्ये आणि HCN मध्ये फक्त एच प्लसचा डिफरन्स आहे, याला पण आपण म्हणतोय ऍसिड बेस पेअर. They differ by only H plus, so called as conjugate acid base pair. आपल्याला आणखीन एक एक्झाम्पल घेता येईल. एक्झाम्पल नंबर 7 बघा, HPO4 2 minus plus H2 that gives rise to OH minus ion plus H2PO4 minus. आता जरा बघा याच्यामध्ये पण HPO4 2 minus हा वीक प्रकारचा ऍसिड आहे, म्हणजे तो नक्की बेस आहे. आता वॉटर काय करणार आहे, आपला एच प्लस देणार आहे, डोनेट करणार, रिलीज करणार आहे आणि स्वतःच कन्वर्ट त्याच्या OH मायनस मध्ये करणार आहे, म्हणजे एच प्लस डोनर आहे, म्हणजे नक्की ऍसिड आहे. ॲट द सेम टाइम दिस एच प्लस इज ऍक्सेप्टेड बाय दिस HPO4 2 मायनस. सो इट ऍक्सेप्ट एच प्लस, सो इट इज कॉल्ड एज बेस. सो दिस बेस HPO4 2 मायनस क्रिएट्स इट्स ओन ऍसिड दॅट इज H2PO4 2 मायनस. यालाच आपण काय बरं म्हणतो, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. आता ऍसिड आणि बेस कसं ओळखणार, ह्या HPO4 2 मायनस मध्ये आणि H2PO4 2 मायनस मध्ये एच जास्त कुठं आहे बघा, तो ऍसिड. एच कुठं कमी आहे बघा, तो बेस. ह्या दोघांमध्ये पण H2 मध्ये OH मायनस मध्ये एच जास्त कुठं आहे बघा, वॉटर मध्ये, तो नक्कीच ऍसिड असणार आहे. एच कमी कुठं आहे, OH मायनस मध्ये, त्याला आपण म्हणतो बेस. सो दिस इज अबाउट कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. दिस इज अकॉर्डिंग टू लोरी अँड ब्रॉन्स्टेड. ओके, यातला आणखीन एक पार्ट आपण डिस्कस करतोय की जो अतिशय इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. एम्पोटेरिक नेचर ऑफ वॉटर. आपण एम्पोटेरिकला म्हणतो ड्युएल नेचर, त्याला मराठीमध्ये म्हणतो दुहेरी नेचर, दोन प्रकारचं नेचर. तर याच्या डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय जरा बघायचं आहे. द सबस्टन्स which can acts as acid as well as base is called amphoteric substance. Okay,
याचं बेस्ट एक्झाम्पल आपण घेतोय वॉटर. याची बरेच एक्झाम्पल आपल्याला देता येतील, बरेचसे दोन्ही ऍक्ट होणार आहेत, ऍसिड ॲज वेल ॲज बेस. आता वॉटर लक्षात ठेवा काय प्रोटॉन रिलीज पण करू शकतोय, त्याला ऍसिड म्हणता येईल. तो लक्षात घ्या प्रोटॉन ऍक्सेप्ट पण करू शकतो, त्याला बेस पण म्हणता येतं. सो दिस वॉटर इज एम्फोटेरिक इन नेचर. So this is explored by using two reactions. Suppose I will take one reaction. Water react with ammonia to form ammonium ion plus hydroxide anion. आता याच्यानंतर बघा तुम्हाला कळेल की H2O न आपलं कन्वर्ट OH मायनस मध्ये केलंय, म्हणजे नक्की H प्लस दिलेला आहे. H प्लस देतो कुणाला, त्या अमोनियाला, म्हणून त्याला आपण काय बरं म्हणतो, ऍसिड. सो इन दिस फर्स्ट केमिकल रिएक्शन water releases donates its H plus, so it acts as acid. So in the first chemical reaction H2 is acid according to concept Lowry and Bronsted. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण त्यांनी काय घेतलंय, वॉटरनं काय केलंय, आपण वॉटर काय केलंय, HCl बरोबर रिॲक्ट केलाय, पण HCl तर स्ट्रॉंग ऍसिड आहे, तो H प्लस फास्ट देणार वॉटरपेक्षा. यावेळी सांगा वॉटर काय करतोय, तो H प्लस ऍक्सेप्ट करतोय. सो इन दिस रिॲक्शन water accept this H plus from HCl and form a EH3O plus. ह्या रिॲक्शन मध्ये क्लिअरली दिसतंय, लक्षात घ्या की वॉटरनं H प्लस ऍक्सेप्ट केलाय, त्याला आपण म्हणतो बेस. म्हणजे लक्षात घ्या वॉटर कधी कधी H प्लस देऊ पण शकतो, वॉटर कधी कधी H प्लस घेऊ पण शकतो. ह्या ड्युअल नेचरला आपण काय म्हणतोय, एम्फोटेरिक नेचर, हॅव्हिंग बोथ नेचर्स. सो द सबस्टन्स which can act as acid as well as base is called a amphoteric substance. Is the best example water.